आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण वाघमारेंना अशा अवस्थेत तिथं सोडता येणार नाही. त्यामुळं त्यांना घेऊनच येईन मी. चल निघतो मी. उद्या येतो टायमावर. येई घेई गोड मानून माझ्या घरची भाकर मेथीची भाजी ठेवून घाली ते तुला साकड. मंजू, अमृता, बाहेर येणं लवकर. चल. तुम्ही सगळ्याजण इथं? अगं, घरात काय बसलाय तुम्ही? गौरीची गाणी आणि खेळ खेळायला पाहिजेत ना. पण मला नाही येता येणार या वेळेला. तुला नाही जमणार म्हणूनच आम्ही आलो इकडे. म्हणजे अहो, म्हणजे यावेळेस सगळे खेळ मंजूसाठी तेच खेळायचे. अगं बाई, खरंच? अगे बाई, खरेच? ती काय नाही बघा. तुम्हाला जी काय झिम्मा फुगड्या काय खेळायचं असेल का नाही, ती तुमच्या तुमच्या दारात जाऊन करायचं. इथं नाही तमाशा घालायचा. चला निघा. थांबा ग. इथं ज्याला कुणाला त्रास होतोय ना, ते स्वतः घरातनं जाईल. आपण आपले खेळ हितच खेळायचे. आपल्याला कोण अडवतोय ना, ते मी बघतेच. अगं, कसं शक्य आहे ते? आता समोर कुणाचं काय चालतंय व्हय? हो, पण आत्याचं बी एका माणसा पुढं काहीच चालत नाही. होय ना ग आत्ते? थांबा ग तुम्ही इथंच. त्या सत्याचं भ्या मला दावून तुम्ही माझ्या विरोधात जाताय काय? आता बघाच. मंजू, चल की. वनसाव तिला कुठे घेऊन जाताय? जखमवली अजून तिची. हे काय होतंय त्याला? वाईट जरा 2 मिनिटं पुढे जाऊन उभी राहिली तर काय होणार आहे? अगं चल, त्याला काय नाही होत. चल. नुसतं पुढे जाऊन बघाल काय बिघडते? अगं पण मंजू, ये. अगं हळू हळू ये जरा. हा ये. अगं ये की. हळू म्हणते तर. हा थांब इथं. हा बघ आता आता कसं छान वाटेल तुला. मज्जा येते का नाही? हा चल मग आपण खेळू. ये. वाईट तिकडे व्हा. ए आमरे, सरक तिकडे वाईट. ये. अगं काय होत नाही त्याला. हळूहळू खेळ. अगं हळूहळू हळू. वाघमारे, दीदी, वाघमारे काय झालं? वाघमारे त्रास होतोय का लय? मंजू काय झालं? हा दुखते का? हाय का? तरी मी म्हणत होती तिला, अगं नग नग एका जाग्यावर उभी राहा. पर ऐकते मी. पर जाऊ दे, चल आपण यांना आत.
सावकाश सावकाश सावकाश. आमरे गोळ्याने पाणी दे पटकन. दे पटकन. बरं वाटतंय का? डॉक्टरनी तिला आराम करायला सांगितलं होतं आणि तरी बी तू आज तिला बाहेर घेऊन गेलायस आहे का नाही? काय गरज होती का? आता बघ बरं किती त्रास होतोय तिला. मुद्दाम करतोय आहे का नाही? हो मी काय केलंय? काय केलं म्हणजे काय? काळजीचं नुसतं नाटक करायचं आणि तिला त्रास होईल असंच वागायचं. हो आत्याबाई वाटेल ते बोलू नका. बोलणार मी. भाची आहे माझी. माझा जीव तुटतोय तिच्यासाठी. आधीच आयुष्याचं वाटोळ झालंय तिच्या. कसलं वाटतुळ? तुझ्याशी लगीन करून वाटोळ झालंय नाही तर काय झालंय? हो आत्याबाई अहो काय बोलताय कळतंय का तुम्हाला? कळतंय. चांगलंच कळतंय मला मी काय करते आणि काय बोलते ती. कळलं का? माझं जी काय असतंय का नाही ती समजा स्पष्ट असते. असं खोटं खोटं वागून मी कोणाला फसवीत नाही. कळलं का? आधी नीट बोलायला शिका आणि तुमची काळजी किती खरी आहे ना अख्ख्या साताऱ्याला माहिती आहे. तू काय वागतोयस ती कळतंय का तुला? काय गरज होती का तिला घेऊन जायची? आता बघ बरं किती त्रास व्हायला लागलाय तिला. हे निगेटिव्हिटी मला तुमच्या तोंडालाच लागायचं नाही तर तुमची मतं ठेवा तुमच्याकडेच. वंस अहो बास करा की आता. हा कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? सत्या सोड. कशाला उगाच वाद घालत बसलायस? आत्या तू बी सोडून दे. उगाच विषय वाढवू नको. विषय सोडायला मी विषय वाढविलाच नाही. त्याच बघ की कसं चाललंय. तोडवर करून बोलायचं नाही मग. मी व्यवस्थित काळजी घेतो म्हणून. आता बघ की कशी काळजी घेतोय. लागलं का नाही तिचं दुखायला? चला हो. तुम्ही काळजी घ्या. तुम्ही मनावर नका घेऊ.